पुण्यामध्ये अघोरी विद्येच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। भोंदू बाबाकडून महिलेची 2,60,000ची फसवणूक करण्यात आली। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील घटना समोर आली तर फरार झालेल्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली। कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये या भोंदू बाबाच्या विरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्या महिलेच्या मुलाची नोकरी गेल्यामुळे देखणेवाला बाबा यांच्याकडे ती आलेली होती आणि त्यांनी हस्तरेषा पाहिल्या आणि काय उपाय सांगितले। त्याचबरोबरीनं तू जर एक उपाय केला तर तुला तुझे वडिलार्जित जे काही सोनं आहे ते सोनं मी काढून देऊ शकतो, अशा प्रकारचा उपाय सुचवला गेला। 17व्या दिवशी त्या महिलेनं ते गुप्तधन आहे का पाहणी केली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गुप्तधन नव्हतं। महिलेनी वारंवार त्या 2,60,000 रुपयासाठी तगादा लावला गेला, परंतु देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर सदरची महिला ही 15 तारखेला पोलीस स्टेशनला आली आणि त्यानं या बाबाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।